गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 5. भूतावळीचा व वेताळाचा पराभव. वेताळाची करारनामा. इंगळादेवीचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ बार मल्हार नावाचा वनात गेला. तेथे एका वनात रात्री तो झोपला असता 12 वाजता एकदम खूप दिवट्या त्याला दिसल्या. मच्छिंद्रनाथाने उठून पाहिले. तेथे खूप भूते जमा झाली होती. चांगलीच लागलीच त्याने स्पर्शशास्त्राचा मंत्र म्हणून भस्म फेकले. त्याबरोबर सर्व भूते जागच्या जागी खिळून बसली. त्यांना काहीच हालचाल करता येईना. त्यांची रोजची वेताळाकडे जाण्याची वेळ टळून गेली. पण त्याचा काहीच इलाज नव्हता. इकडे वेताळाने सर्व भूते का आले नाहीत म्हणून चौकशी करता दुसऱ्या भूतांचा बारामल्हार अरण्यात शरभरीतिरी पाठवले. ती तिथे येऊन पाहतात तो त्यांची अशी अवस्था झालेली. त्यांनी चौकशी केली तेव्हा तेथे शेजारी असलेल्या सिद्धाने हा प्रकार केला असे त्याला समजले. लागलीच मच्छिंद्रनाथाकडे जाऊन ती भूते म्हणाली, महाराज, ही भूते पतित आहेत. त्यांना मोकळे करा, म्हणजे ती आपापल्या मार्गाने जातील. पण तुम्ही मोकळी कशी राहिलीत? मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारले. आम्हाला वेताळाने इकडे पाठवले आहे. ही भूते आज आली नाहीत म्हणून वेताळाने आज्ञेवरून आम्ही येथे शोध घेण्याकरता येथे आलेलो आहोत. मग तुम्ही वेताळाकडे जा आणि त्यालाच येथे बोलवा. मी या भूतांना आधी सोडणार नाही, मच्छिंद्रनाथ म्हणाला. मच्छिंद्रनाथाने बोलणे ऐकून ती भूते वेताळाकडे परत गेली व त्यांनी सर्व हकीकत वेताळाला सांगितली. ते ऐकताच वेताळ भयंकर संतापला व त्याने सेवक पाठवून सर्व ठिकाणच्या भूतांना बोलवून आणले आणि वेताळासह सर्व भूते आपापल्या सैन्यानिशी मोठ्या गर्जना करीत मच्छिंद्रनाथाकडे आली. त्यांना पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र मंत्र जपून आपल्या भोवती एक रेष ओढली आणि वज्रशक्ती आपल्या डोक्यावर धरली. त्यामुळे भूतांना त्याच्याजवळ जाता येईना. भूतांनी डोंगरे झाडे आणून नाथांच्या डोक्यावर टाकली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्व शस्त्रे आणि अस्त्रे याचा प्रयोग केला, पण ते सर्व फोल ठरले. मग मच्छिंद्रनाथाच्या स्पर्शशास्त्र मंत्रून सर्व भूतांना एके जागी खिळून टाकले. त्या भूतांना महिषासूर, महंगजा, झेटिंग, वावरा, मुंजा, खेळता व धुळोवान हे 7 नायक होते. ते मच्छिंद्रनाथाचे पाय पडून ओढायला केव्हा मिळतात हे पाहत होते. पण त्याने दाननाथ, मत्सन, मलिमल्ल, मुचकुंद, मृदू, मरु, कुभक, वळझेठी व त्रिपुळ असे 7 दानव निर्माण केले आणि त्या 7 दानवांची व 7 भूतनायकाची दिवसभर लढाई झाली. शेवटी भूतनायक जर्जर होऊन अदृश्य झाला. शेवटी मच्छिंद्रनाथाने वास्तवशक्ती सोडल्यामुळे वेताळ बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा त्याने सरळ मच्छिंद्रनाथाला शरण जाण्याचे ठरवले. वेताळ म्हणाला, तू आज आमचे सगळ्यांचे प्राण वाचव आणि आम्ही तू सांगशील ते कामं करू आणि तुझी सगळीकडे प्रसिद्धी करू. आम्ही सगळे मिळून तुझे दूत म्हणून राहू, पण आम्हाला जीवनदान दे. त्याचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला दया आली. तो म्हणाला, मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे. तर यामध्ये जो मंत्र असेल त्याप्रमाणे मंत्रपाठ करण्याचीही मंत्र सफल झाला पाहिजे. मंत्राच्या सिद्धतेत वेळ ग्रहणामधली
मी कायम केली आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे. सर्वांनी त्याप्रमाणे वागायचे कबूल केल्यावर मच्छिंद्रनाथाने प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. सर्वांनी मच्छिंद्रनाथाची स्तुती केली आणि ते त्यांचा जय जयकार करून आपापल्या जागी गेले.